नमस्कार मंडळी. डिसेंबर महिना आला की वेध लागतात ते नवीन वर्षाचे. आणि नवीन वर्ष म्हणलं की अनेक जणांना संकल्प करायची सवय असते. आता ते संकल्प प्रत्येक वेळी पूर्णच होतात असं नाही, पण कधी-कधी काय होतात की मागच्या वर्षीचेच संकल्प पूर्ण झालेले नसतात. त्यात नवीन वर्ष येतं, मग ते संकल्प त्यात अजून ॲड. तर अशी आपण फक्त यादीच करत जातो संकल्पाची. तर मी सुद्धा बऱ्याच वेळा संकल्प केलेला की पहाटे 5 वाजता उठून वाचन करण्याचा, पण आजपर्यंत ते काही मला जमलं नाही. तर माझ्यासारखेच असे अनेक लोक आहे जे संकल्प करतात आणि त्यांचे संकल्प पूर्ण होत नाहीत. अशा लोकांसाठी खास मी एक कविता लिहिली, तर तिचं मी इथं वाचन करणार आहे. संकल्प नव्या वर्षाचा. वर्षामागून वर्षे गेली, वर्षामागून वर्षे गेली, संकल्पांची यादी मात्र तशीच राहिली. सुरुवात नव्या वर्षाची नव्या जोमाने होते, घड्याळाच्या काट्याबरोबर धावूनसुद्धा स्वप्न मात्र अपुरेच राहते. म्हणून मग आता वेगळी स्वप्ने पाहू, म्हणून मग आता वेगळी स्वप्ने पाहू, या वर्षी थोडा जगण्यातला आनंद घेऊ. कुटुंबासोबत कधीतरी दूर फिरायला जाऊ, घर आणि ऑफिस बाहेरचं सुंदर जग पाहू. आईवडिलांच्या अपेक्षांचा नव्याने विचार करू, थरथरणाऱ्या आयुष्यात त्यांच्या नवे रंग भरू. राग द्वेष मत्सर सर्व काही सोडू, राग द्वेष मत्सर सर्व काही सोडू, दुरावलेल्या नात्यांना पुन्हा एकदा जोडू. जुन्या नव्या मित्रांना थोडासा वेळ देऊ, जुन्या नव्या मित्रांना थोडासा वेळ देऊ, जुन्या सुखद आठवणींचा पुन्हा आस्वाद घेऊ. मोबाईलला थोडा वेळ दूरच राहू द्या, मोबाईलला थोडा वेळ तरी दूरच राहू द्या, एखाद्या विषयावर मस्त चर्चा होऊ द्या. दुःख क्लेश वेदनांना आता तिलांजली देऊ, दुःख क्लेश वेदनांना आता तिलांजली देऊ, स्वच्छ सुंदर जगण्याचा निर्मळ आनंद घेऊ. आयुष्य आता आपले सुंदर झालेले असेल, आयुष्य आता आपले सुंदर झालेले असेल, स्वप्नाहूनही जग अतिशय सुंदर भासेल. पैसा आणि प्रसिद्धी पलीकडचं जग आपणास कळेल, पैसा आणि प्रसिद्धी पलीकडचं जग आपणास कळेल, लाख मुलाचं समाधान पैशाशिवाय मिळेल. चला तर मग आता संकल्प नवा करूया, चला तर मग आता संकल्प नवा करूया, सर्वांच्या आयुष्यात खरा आनंद पेरूया. येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.